श्री स्वामी समर्थ मंडळी. 15 जूनला आहे सोमवती अमावस्या व अधिक महिन्याचा शेवटचा दिवस. म्हणूनच हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. व सोमवती अमावस्या का आहे तर या दिवशी सोमवार आहे व ही अधिक महिन्याची सोमवती अमावस्यासुद्धा आहे. याचा अतिशय दुर्मिळ आणि शुभ संयोग जुळून आलेला आहे. बघा, शास्त्रानुसार असा योग अनेक वर्षांनी कधीच येतो. म्हणूनच या दिवसाचं महत्त्व हे सामान्य अमावस्येपेक्षा काही पटींनी वाढले आहे. तर सोमवती अमावस्येची सुरुवात ही 14 जून रविवार दुपारी 12:19 होऊन अमावस्येला प्रारंभ होऊन समाप्ती ही 15 जून रोजी सोमवारी सकाळी 8:23 आहे. तर उदय तिथीनुसार पाहिले तर 15 जून रोजीच अमावस्या आहे आणि अधिकच्या महिन्यात ही अमावस्या असल्याकारणाने तिचे धार्मिकदृष्ट्या महत्त्व अधिकच वाढले आहे. तर सोमवती अमावस्येचा दिवस हा विष्णुपूजा, शिवपूजा करण्यासाठी अत्यंत शुभ असा दिवस आहे. पण इतकेच नाही तर अखंड सौभाग्य प्राप्त करण्यासाठी या दिवशी जर सौभाग्यवती स्त्रीने व्रत आणि शिवपार्वतीचे पूजन जर केले तर तिला अखंड सौभाग्य प्राप्त होते असे सुद्धा सांगितले जाते. त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तींना अन्नदान, वस्त्रदान देणेसुद्धा तितकेच शुभ आहे. व या दिवशी आपल्या घरातील तुळशीची पूजा करून तिला प्रदक्षिणा घातली सुद्धा ही एक उत्तम सेवा आहे. तर या दिवशी नेमके काय करायचे आहे, कोणती पूजा करावी, कोणते दान करायचे आहे हे पुढे पाहूया. तर या अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून देवघर स्वच्छ करून भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करा. जर जवळपास पिंपळाचे झाड असेल तर त्या पिंपळाची पूजा करून प्रदक्षिणा घाला. तुळशी मातेला प्रदक्षिणा घाला व आपल्या पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी या अमावस्येला पितरांच्या नावाने दानधर्म करा. ही एक सुवर्ण संधी आहे. जसं की आधी सांगितल्याप्रमाणे अधिक अमावस्या आणि सोमवती अमावस्या हा एक दुर्मिळ असा महासंयोग आहे व म्हणूनच अशा संधी वारंवार येत नाही. जीवनात सुख, समृद्धी, सौभाग्य आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी विशेष फलदायी आहे. तर या दिवसामध्ये दीपदानाचे महत्त्व आहे. या दिवशी तिळाचे दान करा. तुम्ही जर तिळचे दान करून शक्य असेल तर तिळदान करा. गोदानाचे पुण्य हे सर्वात मोठे पुण्य आहे. वस्त्रदान करू शकता आणि अन्नदान करू शकता. गरजूंना तुम्ही अन्नदान करू शकता. या दिवशी मंडळी, श्रद्धा आणि मनाचा भक्तिभाव ठेवून केलेल्या सेवेचे फळ हे अधिक महिन्यामध्ये 100 पटीने वाढत असते. तर या दिवसाचे 3 अतिशय असे विशेष मुहूर्त आहे. ते म्हणजे एक महास्नान, दुसरे आहे दानाचा मुहूर्त जो सोमवारी सकाळी करायचा आहे. तर सोमवारी 5:35 पासून ते 7:05 काळ हा स्नान आणि दानासाठी अमृत मुहूर्त मानला गेला आहे. या काळात पवित्र नदीत जाऊन अंघोळ करावी. जर शक्य होत नसेल तर घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे गंगाजल टाकून अंघोळ करा आणि लगेच गरजू व्यक्तींना दानधर्म करा. दुसरं म्हणजे पिंपळाचं पूजन करा. हे शुभ मुहूर्तावर करून तुळशीचं पूजनसुद्धा करा व या तिथीला 33 दिव्यांचे दानसुद्धा तुम्ही करायचे आहे. तर हे दान रविवार अमावस्या सुरू झाली तेव्हापासून सोमवारी सकाळी अमावस्या संपेपर्यंत करायचे आहे. जर अधिकच्या महिन्यात केले नसेल तर तुळशीला 108 प्रदक्षिणा घाला. शक्य होत असेल तर, जर नाही जमत असेल तर 5, 7, 11, 21 जशा तुम्हाला शक्य होईल तशा प्रदक्षिणा घाला आणि प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत प्रदक्षिणा घाला. तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा व या सोमवती अमावस्येला आलेल्या या संधीचे सोने करा मंडळी. आणि या सोमवती अमावस्येच्या दिवशी दीपदान करा, तिळाचे दान करा, गोदान करा, वस्त्रदानाचे महत्त्व आहे आणि गरजू व्यक्तींना अन्नदानसुद्धा करा. कारण हा आलेला योग हा सोमवती अमावस्येचा योग हा नेहमी येत नाही. या योगाची आपल्याला परत 3 वर्ष वाट पाहावी लागेल. म्हणून ही संधी चुकवू नका. संधीचे सोने करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.